पोलिसांकडून माहिती देण्यात आलेली आहे। महेश गायकवाड आणि राहुल पाटील यांच्यावर गोळीबार झालेला आहे। त्यांच्यावर ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत। त्यांच्या शरीरातून गोळ्या ज्या त्या काढण्यात आलेल्या आहेत। प्रकृती काहीशी चिंताजनक आहे। श्रीकांत शिंदे हे स्वतः ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांच्या संपर्कात होते आणि अपडेट्स आहेत त्यांच्याकडून सातत्याने जाणून घेण्याचा प्रयत्न करत होते। भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केलेला आहे। जमिनीच्या वादातून हा प्रकार घडलेला आहे अशी माहिती मिळते। पोलीस ठाण्यामध्ये काल या दोघांना बोलवण्यात आलेलं होतं, मात्र 9:30 वाजता हा वाद जो आहे तो विकोपाला गेला आणि याच्यानंतर गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केलेला आहे। त्यांच्यासोबत त्यांचे सहकारी होते राहुल पाटील यांच्यावर सुद्धा गोळीबाराची घटना घडली आहे। या संपूर्ण घटनेनंतर भाजपा आमदार गणपत गायकवाड यांच्यासह 2 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला। वैतागलेला माणूस कसा बोलतो तशा पद्धतीने काही त्याचं वक्तव्य चाललेलं होतं। वास्तविक सत्ताधारी असो विरोधक असो कुणीही लोकप्रतिनिधींनी जे संविधानाने आपल्याला अधिकार दिलेला आहे, कायद्याने घटनेचं राज्य असतं, त्याचा कुठेही दुरुपयोग होणार नाही याबद्दलची खबरदारी सरकार म्हणून राज्यकर्ते घेत असतात। त्यावेळी सरकारमधल्या प्रत्येक आमदारांनी संबंधितांनी हे व्यवस्थितपणेच वागलं गेलं पाहिजे। परंतु त्याच्या बोलण्यात फार वेगवेगळ्या गोष्टी आल्या, त्या रात्री उशिरा मला त्या समजल्यात आणि सकाळी तुमच्या समोर आलं। वास्तविक कुणीही अशा पद्धतीनं कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करता कामा नये। कायदा हा शेवटी सर्वश्रेष्ठ आहे, सगळ्यांना समान आहे। कॉमन मॅन असेल किंवा वरच्या पदावर कुणी बसलेला असेल तरी देखील त्यांना सगळ्यांना नियम कायदे सारखे आहेत। वास्तविक कुणाच्याबद्दल कुणाची माझी तक्रार असेल तर मी पोलीस स्टेशनला तक्रार केली पाहिजे, रितसर 2 त्या ठिकाणी केली पाहिजे आणि पोलीस स्टेशनच्याच आवारामध्ये हे सगळं घडलेलं आहे असं प्राथमिक माहिती मला मिळालेली आहे। मी अजून आज सकाळी पण 1-2 फोन लावले होते, पण ते अवेलेबल संबंधित मला अवेलेबल झाले नाही। मी त्याच्याबद्दल मेसेज टाकलेले, मला ज्यावेळेस तिकडनं अधिकची माहिती मिळेल त्यावेळेस मी रात्री म्हणजे देवेंद्र फडणवीस राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री त्यांच्याशी पण बोलणार आहे। मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांचं काल एक छोटं ऑपरेशन डोळ्याचं झालेलं आहे, त्याच्यावर ते काल कुणाला अवेलेबल नव्हते, म्हणजे विश्रांती घ्यायला डॉक्टरांनी त्यांना सांगितलेली होती। पण आज देवेंद्रजींशी आणि बाकीच्यांशी बोलून नक्की काय झालंय, एवढ्या टोकाचे मजल का त्यांनी मारली, इतका TV चॅनलला पण त्यांनी फोनवर काही संभाषण जे केलं ते पण कायद्याला धरून अजिबात नव्हतं, हे माझं स्पष्ट मत आहे। दादा, माढ्यामध्ये निंबाळकर आणि नाईक यांच्यामध्ये वाद सुरू झालाय, काय म्हणाल? कोण निंबाळकर ते? नाईक आणि निंबाळकर। एक मिनिट, तर आपण या ठिकाणी पाहताय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। कुणीही कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नये, सर्वांना नियम आणि कायदे हे सारखेच आहेत। उल्हासनगरमध्ये भाजपा आमदार याने शिंदे गटाच्या शहर प्रमुखावर गोळीबार केल्यानंतर आता प्रतिक्रिया उमटू लागलेल्या आहेत।